Hello everyone. Uh, Today's topic is about the introduction of our course, which is Java programming. Okay. जावा प्रोग्रामिंग कोर्स स्टार्ट करण्या अगोदर आपण एम एस बी टीचा जो सिलेबस आहे तो आपण बघून घेणार आहोत. सिलेबस फाइंड आउट करण्यासाठी आपण एम एस बी टी के स्कीम्स सिलेबस नावाने आपण सर्च करणार आहोत. फर्स्ट जी लिंक येईल ती आपली करिक्युलम आहे. के स्कीम सी-ओ डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग. इथे आपल्याला सगळ्या स्कीमचं सिलॅबस भेटून जाईल. कोर्सचं सेमिस्टरचा आपल्याला सिलॅबस भेटून जाईल. आपला फोर्थ सेमिस्टरचं हा सब्जेक्ट आहे जावा प्रोग्रॅमिंग. त्याच्यामध्ये जावा प्रोग्रॅमिंग कोर्स टायटल आपल्याला दिसतोय सिलॅबसमध्ये फोर्थ सेमिस्टरचा. आपला कोर्स कोड आहे 314317. इथे खाली सगळे सी-ओज आपल्याला मेन्शन केलेत. आपले टोटल 6 युनिट्स आहेत. 6 युनिटचे 6 सी-ओज आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येक युनिटमध्ये आपण काय कोर्स आउटकम आपल्याला भेटणार आहे ते आपल्याला इकडे दिलं गेलेलं आहे. ओके. नेक्स्ट इथे ॲब्रिव्हेशन ऑल्सो टीचिंग लर्निंगची जी स्कीम आहे की थेरॉटिकल किती मार्क्सचा पेपर असणार आहे, आपल्याला टोटल किती स्कोर करायचा आहे, मिनिमम किती स्कोर करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं लिहून दाखवलेल्या आहेत. प्रॅक्टिकल आहे. इट इज अ प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट. इट हॅज अन एक्सटर्नल असेसमेंट. ते आपल्याला तिथे दिलेलं आहे. मायक्रो प्रोजेक्ट आपल्याला लागणार आहे. ओके. मायक्रो प्रोजेक्टला मॅक्झिमम 25 मिनिमम 10 असं सगळं मिळून आपल्याला 200 मार्क्सचा हा कोर्स आहे जावा प्रोग्रॅमिंग. आपला जो सिलॅबस आहे त्याच्यामध्ये सगळं युनिट वाईज कन्सेप्ट आपल्याला एम एस बी टीने प्रोव्हाइड केलेलं आहे. ऑल्सो सजेस्टेड लर्निंग मेथडॉलॉजीज दिलेल्या आहेत. टी-एल-ओज दिलेले आहेत. प्रत्येक युनिटमधल्या प्रत्येक 1.1 मधून आपल्याला काय लर्निंग आउटकम भेटणार आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेल्या आहेत. खाली जर आपण स्क्रोल डाऊन केलं सिलॅबस तर आपल्याला इथे प्रॅक्टिकल्स जे आहेत ते आपल्याला इथे खाली भेटणार आहेत. टोटल 30 प्रॅक्टिकल्स आहेत. प्रत्येक प्रॅक्टिकलच्या समोर आपल्याला लॅब लर्निंग आउटकम आपल्याला भेटले की त्या प्रॅक्टिकलमधून आपल्याला काय शिकायला भेटलेलं आहे. स्टारवाले जे प्रोग्राम आहेत ते कंपल्सरी आहेत. नॉन स्टारवाले जे प्रोग्राम आहेत तेही आपल्याला तिथे दिलेले आहेत. आपल्याला दोन्ही करायचे आहेत. ओके. नेक्स्ट खाली आपल्याला इकडे प्रत्येक युनिटमध्ये किती लर्निंग आवर्स आहेत, टोटल मार्क्स किती आहेत, हे दोन्ही तिथे दिलेले आहेत. नेक्स्ट असा हा पूर्ण आपल्याला सिलॅबस प्रोव्हाइड केलेला आहे एम एस बी टीने. ओके. स्टार्टिंग टू आवर व्हेरी फर्स्ट लेक्चर विच इज ऑफ युनिट नंबर 1 बेसिक सिंटॅटिकल कन्स्ट्रक्ट्स इन जावा. ओके. इथे आपल्याला युनिट नंबर 1 जो आहे तो आहे बेसिक सिंटॅटिकल कन्स्ट्रक्ट्स इन जावा. CO1 म्हणजेच त्याचा कोर्स आउटकम आपल्याला काय भेटणार आहे, डेव्हलप जावा प्रोग्राम युजिंग क्लासेस अँड ऑब्जेक्ट. टोटल हा 12 मार्क्सचा आहे. ओके. आपण जे सी आणि सी प्लस प्लसमध्ये कंटेंट्स पाहिलेले आहेत किंवा सिंटॅटिकल बेसिक अल्गोरिदम्स कोड किंवा कन्सेप्ट आपण जेही बघितलेले आहे सी प्लस प्लसमध्ये तेच आपल्या जावामध्ये, फक्त आपल्याला ते जावामध्ये कसं कन्स्ट्रक्ट करतायत ते आपल्याला बघायचं आहे. ओके. फर्स्ट 1.1 आहे आपला जावा फीचर आणि जावा एन्व्हायरमेंट. ओके. जावा फीचर्समध्ये आपल्याला इथे एनलिस्ट करायचे भरपूर फीचर्स आपल्याला दिलेले आहेत. जावा आपल्याला भरपूर फीचर्स प्रोव्हाइड करत आहे. पहिलं फीचर आहे सिम्पल, ॲज इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू लर्न. सेकंड इज इट इज सिक्युअर ॲज वी आर मेन्शनिंग ॲक्सेस स्पेसिफायर अँड मॉडिफायर्स to our Java code, so it is secured. Third is platform independent. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे आपण आपला जावाचा कोड कुठल्याही OS वर रन करू शकतो. सर्टन ॲप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले तर आपण कुठेही तो रन करू शकतो. नेक्स्ट फोर्थ आहे रोबस्ट. रोबस्ट इज नथिंग बट रिलायबल. हाय परफॉर्मन्स असल्यामुळे तो रोबस्ट आहे. पोर्टेबल आहे, डायनॅमिक आहे,
आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. फीचर्स ऑफ जावा हा 2 मार्काचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो MSBT मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 4 फीचर्स तुम्हाला एनलिस्ट करता आले पाहिजेत. नेक्स्ट पॉइंट आहे जावा प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट. Java programming environment is nothing but the software setup need to write, compile and run. ओके. आपण इकडे JDK ॲज अ सॉफ्टवेअर यूज करणार आहोत. JDK मध्ये JRE आणि JVM लायब्ररीज आपण यूज करतोय. IDE यूज करतोय. IDE इज नथिंग बट आपण ज्याच्यावर कंपाईल आणि राईट करणार आहोत प्रोग्राम, त्याचं एन्व्हायरमेंट म्हणजेच आपण VS कोड किंवा नोटपॅड आपण इथे यूज करणार आहोत. ओके. फर्स्ट पॉइंट इज JVM. JVM is nothing but it converts Java बाईट कोड इंटू मशीन कोड. म्हणजे आपण जे काही इन्स्ट्रक्शन्स देणार आहोत ते जावा कोडमध्ये असणार आहेत, त्याला कन्वर्ट करण्यासाठी मशीन लँग्वेजमध्ये आपण JVM यूज करतो. नेक्स्ट इज JRE. इट इज नथिंग बट जे काय आपले लायब्ररीज अँड फाईल्स आणि पॅकेजेस असतात ते आपल्याला JRE अवेलेबल करून देतं. JDK is nothing but a software which includes the tools to compile and debug our Java code. नेक्स्ट इथे आपण 1.2 मध्ये क्लास अँड ऑब्जेक्ट आपण बघणार आहे. क्लास इज नथिंग बट अ कीवर्ड. इट इज अ ब्लू प्रिंट ॲज वी हॅव सीन इन C&C++. त्याच्यामध्ये आपण आपले सगळे फील्ड्स, व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स आपण ऑपरेट करू शकतो, आपला डेटा ऑपरेट करू शकतो. नेक्स्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हा एक कीवर्ड आहे. आपण एक कीवर्ड घेऊन आपण त्याला क्रिएट करू शकतो. इथे खाली एक्झाम्पल म्हणून एक जावा कोड दिलेला आहे. पब्लिक क्लास डॉग डेमो. क्लास नेम आपण डॉग डेमो दिलेला आहे. डॉग डेमो इज नथिंग बट अ क्लास नेम. आपण क्लास नेम डिफाईन करण्यासाठी काही रूल्स बघतो. रूल्समध्ये स्टार्टिंग ऑफ युअर क्लास नेम शुड नॉट बी डिजिट. इट शुड बी लेटर्स ओनली. नो सिम्बल्स, नो स्पेस, नो स्पेशल सिम्बल्स अलाउड. नेक्स्ट आहे लाईन पब्लिक स्टॅटिक void मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. दिस इज अ कमांड लाईन आर्ग्युमेंट. जसं आपण C++ मध्ये void मेन यूज करत होतो टू स्टार्ट अ प्रोग्राम, तसं आपण इथं पब्लिक स्टॅटिक void मेन यूज करतोय. कर्ली ब्रॅकेट्स आपल्याला यूज करायचे टू एंड अँड स्टार्ट द प्रोग्राम. आपण इथे ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. डॉग, माय डॉग इज इक्वल्स टू न्यू डॉग. Dog is a class name. My dog is an object name is equals to new and again class name and function bracket. It is the way to create an object. जसं आपण C मध्ये करत होतो अगदी तसंच आपल्याला इकडे पण जावामध्ये पण आपल्याला क्रिएट करायचं आहे. येस. आता ह्या लेक्चर पुरतं आपले एवढेच टॉपिक्स कव्हर झालेले आहेत. पुढचे जे टॉपिक्स असतील ते आपण म्हणजेच जावा टोकन, डेटा टाइप, ॲरे, स्ट्रिंग, कन्स्ट्रक्टर्स जे काही पुढचे टॉपिक आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत जर तुम्हाला काही ह्या व्हिडिओमध्ये, ह्या कन्सेप्ट्समध्ये काही डाऊट असतील, क्वेरीज असतील, डू मेन्शन इट देअर इन कमेंट बॉक्स. ऑल्सो तुम्हाला अजून काय टॉपिक्स किंवा कन्सेप्ट्स बघायला आवडतील ते मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. Till that, please share this video, subscribe it, like it, also share forward, use this video for educational purpose.